द फोर्थ कॉलम न्यूज चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मी पत्रकार गणेश धुळप आपणास एक माहिती देतो आहे की किंवा मला मिळालेल्या माहितीनुसार मी सांगत आहे की इंस्टाग्रामवरून काही तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून त्या तरुणांची फसवणूक केली जाते। महाराष्ट्रभरातून कितीतरी असे गरीब जिल्हे आहेत जसं की अहिल्यानगर, बीड, परभणी येथून पुण्याला कामाला लावतो असं सांगून इंस्टाग्रामवरती जय एंटरप्राइजेस नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या मार्फत अशी फसवणूक केली जाते की तुम्ही या, तुम्हाला इकडे राहणं वगैरे सगळं फ्री मिळेल, बस फ्री मिळेल, कंपनीपर्यंत जायला बस फ्री मिळेल असं सांगून त्या MIDC भोसरी कंपनीमध्ये पुण्याला घेऊन गेले जातात आणि तिकडे निकृष्ट पद्धतीचं जेवण दिलं जातं। त्यांच्याकडून 3,500 रुपये उकळले जातात गोरगरीब तरुणाकडून आणि त्यांना बूट, पोशाख वगैरे हे देण्यासाठी वेगळे पैसे घेतले जातात। तरीही त्यांना ते जेवण वगैरे जे देतो बोलतात ते जेवणसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण आहे। राहायसाठी चांगल्या रूम्स नाही आहेत, संडास बाथरूम व्यवस्थित नाही आहेत। तिथे जे सुपरवायझर असतात त्या कंपनीमध्ये सुपरवायझर अक्षरशः दारू पिऊन, सिगरेट ओढून वगैरे दंगा करतात त्या खोलीमध्ये येऊन आणि त्या मुलांच्या खिशातील जे तरुण कामाला लागलेले आहेत त्या ठिकाणी, त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी येऊन त्यांच्या खिशातले पैसेसुद्धा चोरतात। कधी मोबाईल चोरी करून पण घेऊन जातात आणि नंतर सापडल्यानंतर मग ते गपचूपमध्ये आणून दिली, मस्करी केली असं सांगतात। म्हणजे एवढा अन्याय आणि अत्याचार तिथं पिळवणूक होते त्या तरुणांच्या अक्षरशः। तर असं जे चाललेलं आहे हे सगळं अतिशय भयंकर चाललेलं आहे। तरुणांची अतिशय फसवणूक होत आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे। त्या मुलांना आई वडिलांकडून कसे पैसे घेऊन कुठून पैसे आणतात त्यांचे आई वडील, आर्थिक परिस्थिती अतिशय आर्थिक योजनेत असलेले आई वडील कुठून तरी पैसे व्याजाने काढून त्यांना देतात आणि ते येऊन पैसे इकडे भरतात आणि ते पैसे भरल्यानंतर त्यांना 34,000, 35,000 किंवा 30,000 तुम्हाला पेमेंट दिले जाऊ। फ्रेशर लोकांना 18,000, 15,000 किंवा 20,000 पेमेंट दिले जाईल असं सांगून तिथं तेवढं पेमेंट दिलं जात नाही। PF कापून देतो असं सांगतात, मात्र PF कापला जात नाही। PFचा नंबरच त्या मुलांना मिळत नाही तर तुम्ही PF कापणार कोठून, इतकं त्या तरुणांनी विचारलेलं आहे। आणि अक्षरशः त्यांना रडायला येतं एवढं ते लोक त्या व्हिडिओमध्ये सांगतात आहे। तर तुम्हाला ते सगळे व्हिडिओ आम्ही शेअर करतोय, ते व्हिडिओ तुम्ही पहा आणि पुढे विचार करा। आता तुझं पूर्ण नाव सांग ना। संकेत राजू शेवारे, पूर्ण आहे तू? इचलकरंजी, कोल्हापूर। बरं, आता ह्या कंपनीची माहिती तुला कशी कळाली? व्हॉट्सअपवरून। व्हॉट्सअपवर काय तिला डिटेल्स आले होते? व्हॉट्सअपवर हे डिटेल झाले होते की ही प्लास्टिक कंपनीत काम आहे, 8 तासाला 17,500 व 12 तासाला 21,500 पेमेंट आहे असं त्यात नमूद केलं होतं। बरं, तुला त्यामध्ये काय काय सुविधा सांगितल्या होत्या? राहण्याची, खाण्याची सोय सगळी। राहण्याची, खाण्याची सोय सांगितली? हां। कसं रूम होतं तुझं? रूम पूर्ण सिगरेट ओढून टाकलेलं, म्हणजे जरा कमी एकदम पूर्ण घाणच। जेवणाचं कसं होतं? जेवणाचं प्लास्टिकच्या पोत्यातून पिशव्या, 1 पिशवी आमटीची, 1 पिशवी भाजीची, 1 पिशवी भाताची अशी होती। आणि ते पण मला 2 दिवस कसं होतं? मला जेवण दिलं नाही, जॉईनिंग झाल्याशिवाय जेवण देणार नाहीत बोलले। मी बाहेर खाल्ले 2 टाईम। अरे बापरे, किती दिवसांनी तुझं जॉईनिंग झालं मग? दुसऱ्या दिवशी झालं, लगेच 1 दिवस काढला मी। परंतु तिथे बोलले एका कंपनीत आणि नेले लोकल कंपनी CNC VMC वर, तिथे 4-5च मशीन होत्या। बरं। आणि मग तुला इथं आल्यानंतर काय अनुभव आला? अनुभव आला की कारण का मी तिथं कामावर गेलो असता, तिथं वर्षभर जे काम करतायत ते बोलले आम्हाला इथं 14-15 हजार रुपये पेमेंट आहे, तुला कुठून 21,000 देणार आहेत। म्हणजे तिथले अगोदर काम करणारे मुलं जे आहेत त्यांना वर्ष झाले? हां, वर्ष झाले। 15,000 रुपये पगार त्यांना आहे 15,000 रुपये आणि तुला सांगितलंय 16-17,000? हां। आणि तिथे गेल्यावर मला जॉब पण घासायला बसवलं तिथं बसून। अरे बापरे। आणि मग तुला इथे किती टाइम झाला लागून या कंपनीला, जिथे तुम्ही आता जॉईन झालात ते? आता जॉईन झालं मी 1च दिवस केले लगेच ओळखलो मी हे सगळं फ्रॉडच आहे, इथं थांबण्यात काय उपयोग नाही, टाईम वाया घालवणं। बरं। तुला काय रिसीट वगैरे काय दिली गेली? रिसीट आहे ना माझ्याकडे। दाखव पप्पा प्लीज। कंपनीचा युनिफॉर्म वगैरे काही नाही, त्याचे अलगचे 300 रुपये मागत होते ID कार्डचे, परंतु मी नाही दिले, आता माझ्याकडे पैसे नाहीत बोलले।
शुभम रघुनाथ खराटे माझं नाव आहे. अच्छा, तुला या ॲडव्हर्टाईजची कुठून माहिती पडली? मला इंस्टाग्रामवरून पडली होती. अच्छा, इंस्टाग्रामवर हां. तू त्यांना फोन वगैरे केला होता? हां, मी कॉन्टॅक्ट केला होता. त्यांनी मला ॲड्रेस पाठवला, लोकेशन पाठवलं आणि ऑफिसला बोलावून घेतलं. बरं, तू तिथं फोन करून त्यांना विचारपूस केली होती? माहिती हां, काढून? केली होती. त्यावेळेला तुला काय सांगितलं गेलं होतं? मला त्यांनी सांगितलं होतं बस भेटणार, कॅन्टीन भेटणार, अजून तुम्हाला गाडीवर मतलब सोडून देणार कंपनीत. तिथं कंपनीत गेलो होतो. कंपनी दुसरी सांगली होती मला. कोणती कंपनी सांगितली मला तुला? त्यांनी महिंद्रा कंपनी सांगली होती. टेक महिंद्रा कंपनी. हां, बरं. एक महिंद्रा कंपनी सांगली होती, पण त्यांनी मला दुसऱ्या कंपनीत नेलं. मी तिथं 10-15 मिनटं थांबलोय. कशी कंपनी होती ती? कंपनीनी माल वगैरे कसं होतं कंपनीचं? कंपनीनी काही गोडाऊन सारखी होती, थर्ड क्लास कंपनी आहे ते. अच्छा, गोडाऊन सारखी. हां. आणि तिथं किती मशीनी असतील अंदाजे? मशनी तिथं काही नाही, 10-12 मशनी होत्या, बाकी काय नाही. म्हणजे छोटं गोडाऊन हां, सारखं. छोटी. बरं बरं. मग तुला तिथं जेवण वगैरे कसं होतं? जेवण वगैरे मतलब पन्नीमध्ये होतं, तर कशामध्ये होतं? पिशवीमध्ये होतं, प्लॅस्टिकमध्ये होतं. चांगलं जेवण नव्हतं. हं, हं, हं. त्यांनी चांगलं जेवणाची सांगली होती आम्हाला. अच्छा, अच्छा. म्हणजे फोनवर हां. तुला असं सांगितलं हां. गेलं की तुला चांगलं जेवण दिलं दिलं जाईल. यायला जायला बस होती. बस तुम्हाला होती. प्रवास कसा काय करायला लावला होता? प्रवास आम्हाला मोटरसायकलवर करायला लावला. तिच्यावर 4-4, 5-5 जण बसून नेलेले आहे. बरं, म्हणजे तुझ्या रूमवरनं हां. रूमची पण सोय दिली होती का? रूमची पण सोय दिली होती. कसं होतं रूम? रूम एक नंबर म्हणजे अशी थर्ड क्लास होती. रूम हां. काही चांगली नव्हती. बरं. आणि तिथं तुझ्या रूम पासून अंदाजे किती लांब असेल? कंपनी तरी पण 10-12 किलोमीटर लांब आहे. अच्छा, म्हणजे एवढ्या लांब तुला बाईकवर घेऊन गेले? बाईकवर घेऊन गेले. आणि सांगितलं होतं तुला बसमध्ये बसमध्ये जाणार. हां, बरं. तुमच्या जॉईनवर तुमचे काय फोटो वोटो घेते का, तुमचे अकाउंट नंबर? नाही ते काय घेतले नाही. जॉईनिंगच्या वेळेला तुझ्याकडनं काय काय डॉक्युमेंट? जॉईनिंगला मला आधार कार्ड घेतले, पॅन कार्ड घेतले, 10वीची मार्कशीट घेतली आहे हां. आणि डिपॉझिट घेतले. किती डिपॉझिट? डिपॉझिट घेतले 3,500 रुपये घेतले. कुठे लिहिलेलं आहे का हां, तुझ्याकडे? माझ्याकडे त्यांची स्लिप आहे. ही ती स्लिप आहे हे का? बघा, ही स्लिप आहे. बरं. याच्यावर लिहिलं आहे की परत पैसे मिळणार भेटणार नाही. ओके ओके. 3,500 रुपये. 3,500 रुपयामध्ये तुला काय काय देणार होते हे लोक? याय जायची सुविधा, सुविधा, बसची सुविधा आणि जेवणाची जेवणाची सुविधा. आणि रूमची सोय. रूमची बरोबर. सुविधा, हां. आणि तुला किती दिवस झाले इथं कामाला? मला 1 महिना 4 दिवस झाले इथं. अच्छा. आणि एक महिन्यात तुझा पगार? हां, पगार मी पेमेंट मागायला गेलो. त्यांनी सिर्फ फक्त माझं 10-15 हजार रुपये पेमेंट येणार होतं. हां. त्यांनी माझ्या हातात नुसतं 1000 रुपये टेकवले बापरे. बस. मग एवढे पैसे कशाचे कापले गेले तुला कळवलं का? हां, मला त्यांनी कळवलं. हां. त्यांनी माझे म्हणजे रूमचे पैसे काढले 1,500 रुपये, बरं. जेवणाचे काढले 2,000 रुपये. म्हटले की तुमचे 80-80 डबे झाले हां, हां. पन्नीचे. म्हटलं ठीक आहे. GST वगैरे काटले. हां. PF कटला है मैंने. PF नंबरच नाही तर PF कुठून कटणार सांगा मला तुम्ही. बरोबर. हेलो गाइस, तो आप कैसे हो? आप सब आई होप सब जन अच्छे होंगे। तो गाइस, मेरा बहुत दिनों से एक ड्रीम था कि मैं पुणे में आ सकूं और एक कंपनी में काम कर सकूं, जैसे कि टाटा मोटर्स, महिंद्रा, ऐसे कंपनी में काम कर सकूं। लेकिन गाइस इधर बहुत बड़ा स्कैम चल रहा है और फ्रॉड चल रहा है। आप सबको एक ही रिक्वेस्ट है कि आप जो भी OP से MP से जो भी आदमी आ रहे हो, एक इंस्टाग्राम के ऐड देख के कि जो 2400-2500 रुपये भर के जो आपको बोल रहा है 1 महीने के लिए काम करो, उसके ऊपर तुम्हारा पेमेंट 30,000 40,000 जो भी देगा, जो उनका नाम है राज रतन कॉन्टैक्ट। आपका उसका एड्रेस भी दिखाता हूँ। ये सब फ्रॉड लोग हैं। इसका एड्रेस देख सकते हो आप। इसका एड्रेस पे राज रतन कॉन्टैक्ट लिखा है। ये पूरा फुली फाइनली स्कैम है गाइस। इधर मत आओ, क्योंकि मैं आज आके इधर फंस गया हूँ। मैं खुद महाराष्ट्र का हूँ और वो भी महाराष्ट्र का है। मैं महाराष्ट्र का बंदा इधर फंस गया हूँ। तो सोच लो, मेरे को 1.5 महीने की पेमेंट नहीं मिली। मैंने 1.5 महीना फुकट काम करके इधर से 20,000 रुपये छोड़ के जा रहा हूँ और ये भी बंदा छोड़ के जा रहा है। तो इसके आगे तुम सोच लो, क्योंकि वो इंस्टाग्राम के ऐड देख के जो मत आना भाई। और जो तुम रील के ऊपर जो ऐड आ रही है कि रूम का इसका उसका पैसा भर के, तो जो तुम बाहर से लोग आके इधर पैसे भर रहे हो, 1 महीना काम कर रहे हो, इधर कैसा होगा? इनका बिजनेस है। तो जो 5 मिनट में डालता हूँ, 2 मिनट में डालता हूँ, सो रहा हूँ, नींद में से उठा हूँ, अभी आ रहा हूँ, डाल रहा हूँ, ये अभी कर रहा हूँ, अभी कर रहा हूँ। ये ऐसा करते करते 4-6 महीने निकलेंगे गाइज। मैं 3 महीने से इधर काम कर रहा हूँ। इधर अच्छा नहीं है। आप रूम भी देख सकते हो, इतना गंदा रूम है। इधर पानी नहीं आता, बाथरूम को पानी नहीं आता। ये पूरा कीड़े काट के मेरे हाथ पे बहुत बड़ा प्रॉब्लम हो चुका है और मैं खुद प्रॉब्लम में हूँ। मैं महाराष्ट्र में काम ही हूँ, लातूर का ही हूँ। मैं लातूर से इधर पुणे को आया था। तो गाइज ये पुणे में फुल्ली फाइनलाइज
पूरा फ्रॉड चल रहा है गाइस। तो इधर मत ही आना। MP, UP और बिहार के लोगों के लिए ऐड बना रहा हूँ मैं महाराष्ट्र के लोगों के खुद के लिए मराठी में ऐड बनाऊँ। तो गाइस मैंने आप लोगों को सबको बताया था कि ऐसा ऐसा स्कैम है, तो आपको आज फाइनली रूम ही दिखाता हूँ। आ जाओ मुझे। दादा नाव काय तुझं? इंद्रवान गोरे, कुठून आलास तू? नगरवरून, अहिल्यानगर. कुठून? अहिल्यानगर. तुला ही कंपनीची माहिती कशी भेटली दादा? मला इंस्टाग्रामवरून भेटली, रील पाहून. रीलवर ना? हो हो तू तिथं कॉन्टॅक्ट केलं होतं का अगोदर? हो, मी कॉन्टॅक्ट केला त्यांना, नंबर म्हणजे फोन लावला. त्यांनी मला बोलवून घेतलं ऑफिसला. माझ्याकडून 3,500 रुपये घेतले त्यांनी कॅश, की ते म्हणले डिपॉझिट भरावं लागतंय जॉईनिंगसाठी. बरं, ते 3,500 मध्ये ते काय काय प्रोव्हाइड करणार? ते मला प्रोव्हाइड करणार होते बस, कॅन्टीन आणि ड्रेस देणार होते. पण मला काहीही दिलं नाही त्यांनी. जेवण असं थर्ड क्लास दिलं, की म्हणजे प्लॅस्टिकमध्ये जेवण एकदम 10-20 रुपये किमतीचं घेतलं आणि आमच्याकडून पैसे 70 रुपयाने घेतले त्यांनी जेवणाचे. आणि ज्यावेळेस पेमेंटची वेळ आली त्यावेळेस पेमेंट आम्हाला म्हणजे माझे झाले होते 200 तास, 150 ते 200 तास काम केलेलं मी. मला फक्त म्हणजे तसं हिशोबाने माझे 10-11 हजार रुपये होत होते आणि मला फक्त दिले खाली 3,000 रुपये. की बोलले तुझा PF कटला आहे आणि तुझ्या जेवणाचं खर्च असं करून म्हणजे त्यांनी काटून घेतले सगळे पैसे. मला बस 3,000 रुपये माझ्या हातात दिले त्यांनी. बरं, त्यांनी तुला अगोदर असं कळवलं होतं का? नाही, तुला त्यांनी- तासावर देणार आहेत म्हणून? नाही, त्यांनी मला सांगितलं की तुझं महिन्याचं पेमेंट राहील 24,000 रुपये आणि 12 तासाचं आणि 8 तासाचं राहील 18,000 रुपये असं मला त्यांनी सांगितलं होतं. बरं, पण ते इथं 24 आणि 18 मध्ये तुला सांगितलं होतं PF वगैरे असं काय कट करणार आहेत म्हणून? हो, PF कट करणार सांगितले. पण PF कट करण्यासाठी जो नंबर असतो ना, PF नंबर, तो पाहिजे की नाही. ज्यावेळेस पेमेंटच्या वेळेस त्यांनी तसं मला सांगितलं की तुमचा PF कटलेला आहे, पण तुम्ही जर माझा PF नंबरच तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही PF काटवला कसा? बरोबर. आणि मग हे तुला इथे किती दिवस झाले लागून? मला 1 महिना झाला. ऑलमोस्ट 1 1 महिना काम केलेलं आहे आणि माझ्या हातात काहीही भेटलेलं नाही. अच्छा, म्हणजे तुला 1 रुपया पण काय दिलेला नाही. अजूनही नाही? नाही. आता तुला किती दिवस झाले? ऑलमोस्ट 1 महिना. 1 महिना, हो 1 महिन्याच्या वर झाला. ओके, तुझ्याकडे काही रिसीट वगैरे आहे का त्यांची? हो आहे. दाखवशील प्लीज? ही भरून घेतली आमच्याकडून. अशी किती मुलं होती तुझ्यासोबत? असे भरपूर मुलं येतात तिथं. रोजचे जवळजवळ 10-20 मुलं कंटिन्यू येतात. 10-20 मुलं कंटिन्यू येतात आणि सगळ्यांची फसवणूक केली जाते. त्यांना जेवण टायमावर दिलं जात नाही आणि त्यांचे सुपरवायझर धमकी देतात नंतर नाही कामाला गेल्यावर. आणि सिगरेट पितात, दारू पितात, त्या रूममध्ये मस्ती करतात, बाकीच्या मुलांना त्रास देतात आणि रूम अशा. आणि वरून चोरी पण करतात त्यांचे सुपरवायझर. जसे की नवीन मुलं आलेले त्यांचे चार्जर चोरणं, बॅगमधले पैसे चोरणं आणि ब्लूटूथ चोरणं, मोबाईल चोरणं, हे सगळ्या चोऱ्या पण करतात. घटना घडल्यात तिथे? हो, घडल्यात. आता ऑलरेडी ते मुलं तिथं व्यवस्थित होते नाही, एकदम घट्याळ रूम आहे आमची. आणि पाणी नाही, नीट संडास बाथरूम नाही, काहीही नाही. एका रूममध्ये 20-20, 25-25 मुलं भरलेले आहेत. आणि रूमचे पैसे किती कापले गेले होते? काय रूमचे मला वाटतं 1,500 रुपये, बरं. 1,500 रुपये काटले. बरं बरं. म्हणजे आता ऑलरेडी तिथं जे मुलं महिना जरी होऊन गेले तरी त्यांना हीच ट्रीटमेंट आहे? हो, सगळ्यांना हीच. The fourth column.